काय प्रक्रिया झाली, कुठपर्यंत आलेली? आज इलेक्शन कमिशनरच्या आदेशाप्रमाणे चांदिवली विधानसभाचे विजयी उमेदवार होते दिलीप लांडे यांच्या नसीमभाईंनी जी पिटिशन सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती त्या संदर्भात आज एसओपी प्रमाणे जी इलेक्शन कमिशनरनी एसओपी तयार करण्यात आलेली त्या पद्धतीने काम करावं असं ठरलं होतं। पण यातील जे नसीम खान त्यांनी सांगितलं की मला एसओपी प्रमाणे आपण जे सांगितलेलं त्या पद्धतीने नाही, माननीय सर्वोच्च न्यायालयाचा जो आदेश आहे त्याप्रमाणे मला काम पाहिजे तरच मी आपल्याला संमती देईल। तर त्यांनी एक पत्र दिलेलं आहे की आम्हाला एक 2 आठवड्याचा वेळ द्यावा, 2 आठवड्याच्या वेळेत असं ते रिटर्निंग ऑफिसरला आता पत्र देत आहे, 2 आठवड्याचा वेळ दिला जाणार आहे। आज सुनावणीमध्ये फक्त इतकंच झालेलं आहे, जे काही लॅकुना असतात इलेक्शन कमिशनरच्या संदर्भातले त्याच्यावर त्यांच्या वतीने चर्चा करण्यात आली, पण ती चर्चा निरर्थक होती। कारण इलेक्शन कमिशनरनी जे ठरवलेलं आहे, जी एसओपी आहे, एसओपी मध्ये ज्या गोष्टी मांडलेल्या आहे की जे व्हीपीपॅट ज्या गोष्टी आहेत त्या फक्त चेक करून त्यांना दाखवायचं होतं, त्यामध्ये कुठेही तफावत आहे का नाही इतकं बघायचं होतं। पण त्यांनी त्याला नकारात्मक सांगितलं की मला ह्या पद्धतीचा नाही पाहिजे, मला सुप्रीम कोर्टाचा जो आदेश आहे त्या आदेशाप्रमाणे पाहिजे। पण बाइंडिंग होते रिटर्निंग ऑफिसर त्यांचं म्हणणं होतं मला जे इलेक्शन कमिशनरनी जी एसओपी दिली मी त्या पद्धतीनेच काम करेल, आपण सांगेल त्या पद्धतीने आम्ही काम करणार नाही। तपासणी झाली नाही, आज काहीही झालं नाही आणि पुढची वेळ कधी मागितलेली आहे, कधी पुढची सुनावणी आहे? याच्यात तपासणी फक्त त्या पेट्या बाहेर काढण्यात आल्या आणि पेट्या बाहेर काढून फक्त त्या ठेवण्यात आल्या आणि त्या बसल्यानंतर त्यांनी ह्या मुद्द्याचं डिस्कशन जे इलेक्शन कमिशनर रिटर्निंग ऑफिसर आणि जे बँगलोरहून आलेली जी टीम आहे टेक्निशियन त्यांच्यासमोर त्यांनी काय मुद्दे ठेवले आणि ते मुद्द्याच्या चर्चा करून आम्ही आपल्याला सांगू असं नसीमभाईंनी सांगितलेलं आहे। आजची प्रक्रिया संपली आहे का? आजची प्रक्रिया आता 2 आठवड्याचा वेळ मागितलेला म्हणून संपवलेली आहे। कोणी 2 आठवड्याचा वेळ मागितला? नसीमभाईंनी 2 आठवड्याचा वेळ मागितलेला आहे। 2 आठवड्याला ते पत्र देत आहे रिटर्निंग ऑफिसरला, त्याच्यानंतर ठरल्या जाईल। 2 आठवड्याचा वेळ मागितला आहे, त्याच्यानंतर इलेक्शन कमिशनरला तसा पत्र व्यवहार करतील। इलेक्शन कमिशनरला त्यांनी काल पत्र दिलेलं होतं, त्या पत्राच्या अनुषंगाने त्यांनी सांगितलेलं आम्हाला माननीय सर्वोच्च न्यायालयाचा जो आदेश आहे त्या आदेशाप्रमाणे काम हवं असं त्यांची मानसिक स्थिती होती। 2 आठवड्याची वेळ नसीम खान यांनी मागितले की निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी मागितले? नाही, निवडणूक अधिकारी आजच जे ठरलेलं होतं त्या ठरलेल्याप्रमाणे काम करायला तयार होतं। डायग्नोस्टिक जी चेकिंग होती ती करायला तयार होतं, पण त्यांना ती डायग्नोस्टिक जी चेकिंग आहे फक्त जे व्हीपीपॅट आणि जे बॅलेट पेपरचे असतात ते फक्त चेक करून दाखवल्या जाणार होतं, ते त्यांना मान्य नव्हतं। नाही, विषय असा आहे की सुप्रीम कोर्टाने यामध्ये आपले निर्देश दिलेले आहेत की याची संपूर्ण तपासणी व्हावी आणि आता जर नसीम खान अशा पद्धतीची मागणी करत असेल, सुप्रीम कोर्टाने जी मागणी केली त्यानुसार कारवाई करा, तर मग निवडणूक आयोग तशी कारवाई का करत नाही? आता सगळ्यात महत्वाची गोष्ट निवडणूक आयोगाने रिटर्निंग ऑफिसरला एसओपी दिलेली त्या पद्धतीनेच ते काम करणार आहे। सुप्रीम कोर्टाने सुद्धा तपासणी कशी करायची त्याची काही नियमावली दिलेली आहे का, की याच टप्प्यामध्ये अशाच ती नियमावली दिली होती, त्या पद्धतीने एसओपी तयार करण्यात आली होती इलेक्शन कमिशनरने। सर हिंदी में बता दीजिए कल अंदर क्या हुआ अभी तक और क्या अपडेट्स है? अपडेट ऐसा है, जो इलेक्शन कमिश्नर का जो पिटीशन है उसमें बताया गया है कि जो उनको जो चेकिंग है डायग्नोस्टिक चेकिंग, वो डायग्नोस्टिक चेकिंग के लिए चेकिंग जो चाहिए वो टाइप से नहीं हो रहा, तो उनका कहना कि नहीं वो चेकिंग वो हिसाब से होना चाहिए। हमारे सुप्रीम कोर्ट का जो ऑर्डर है सुप्रीम कोर्ट के ऑर्डर के हिसाब से होना चाहिए, उनका ऐसा कहना है। अभी क्या हुआ आज? सर अभी तक प्रोसेस में क्या हुआ और अभी प्रोसेस में इतना ही हुआ है, जो भी वीवीपैट थे और जो उन्होंने टोटल प्रोसीजर रिटर्निंग ऑफिसर इलेक्शन कमिश्नर ने किया था, अभी उन्होंने बोला हमको ये कंडीशन से चाहिए, जो सुप्रीम कोर्ट का ऑर्डर है वही हम फॉलो करेंगे, आपने इलेक्शन कमिश्नर ने दिया हुआ ऑर्डर को हमको फॉलो नहीं करना। उसमें खाली आप हमको बताएंगे और उसमें डन करके आएगा कि ओके मशीन है तो इधर क्लोज नहीं, हमारा जो सब्जेक्ट है वो क्लोज नहीं होता है। सुप्रीम कोर्ट ने जो डायरेक्शन दिए वो हिसाब से काम होना चाहिए, ऐसा उसका कहना है। कोर्टाचे आदेश आणि सुप्रीम कोर्टाची जी नियमावली ती आणि इलेक्शन कमिशनची नियमावली याच्यामध्ये तफावत काय, एवढा फरक आहे का? की नाही, तफावत म्हणजे कसं इलेक्शन कमिशनर त्यांच्या नियमाप्रमाणे काम करतं, माननीय
सर्वोच्च न्यायालयाने क्रायटेरिया काय, कुठला क्रायटेरिया नसीमबाईंना मान्य नाहीये, का नाही म्हणतात? नाही, आता त्या संदर्भातला त्यांनी पत्रव्यवहार केला आहे, त्याच्या काही गोष्टी आता मी सांगणं अयोग्य राहणार आहे, कारण ते नियमाप्रमाणे ते इलेक्शन कमिशन परत त्याच्यावर चर्चा करणार आहे. क्वेश्चन आहे की असे काय मुद्दे आहेत जे नसीम खान यांना मान्य नाहीये की इलेक्शन कमिशन वेगळ्या पद्धतीने ती पद्धत त्यांचा काय म्हणणं आहे, नसीम जो खान- डेटा आहे नसीम खान यांना अपेक्षित असलेली पद्धत काय? नाही, नसीम खान साहेबांना अपेक्षित असं आहे, जो डेटा आहे डेटाच्या संदर्भातलं तुम्ही व्हीव्हीपॅटला जे कनेक्टिव्हिटी करतात ते कनेक्टिव्हिटी केल्यानंतर त्याचा डेटा सिंगल टाइमच यूज होतो का अनेक वेळा यूज होतो या विषयाशी संबंधित आहे. अच्छा सर ये तो अभी बताइए आगे का आप क्या प्रोसेस है, किसने समय मांगा है, कितना समय मांगा है और क्यों मांगा है? अभी उन्होंने वो एप्लीकेशन दे रहे हैं, 2 वीक का टाइमिंग मांग रहे हैं, 2 वीक के टाइमिंग के बाद डिसाइड किया जाएगा. सर कौन एप्लीकेशन दे रहा है, किसने? नसीम खान जी एप्लीकेशन देके 2 वीक का टाइम मांग रहे हैं. उनके तरफ से उनके जो एडवोकेट है अभी वो एप्लीकेशन देंगे और 2 वीक का टाइम मिलेगा. जॉईंट मेमरी आणि मायक्रो कंट्रोलर संदर्भातल्या तपासणीची मागणी करण्यात आली होती. बरोबर, आज त्याच्या संदर्भातलीच होती, पण त्यांचं म्हणणं आहे जी पद्धत आहे एसओपी प्रमाणे ती आम्हाला मान्य नाही. SOP मध्ये काय पद्धत आहे आणि नसीम खान यांनी काय मागणी केली? एसओपी मध्ये आता जी बर्ड मेमरी आहे आणि जे फक्त त्यांना चेक करून दाखवणं आणि त्याच्यामध्ये कुठं जर छेडछाड असेल, ते जर मशीन ऑन नाही झालं तर समजायचं की ते मशीन मध्ये कुठेतरी फॉल्ट आहे. सांगितलेली एसओपी आहे ही जी तुम्ही सांगता, ही पद्धत तुम्ही सांगितलेली आहे. सुप्रीम कोर्टाने इलेक्शन कमिशनरच्या माध्यमातून दिलेली आहे. मग ते मान्य का करत नाही? त्याच्यात तीच आहे, त्यांची काय मागणी वेगळी? त्यांची मागणी अशी आहे, जो डेटा असतो डेटा वन टाइमच यूज केला जातो का तो डेटा तुम्ही सेव्ह करून ठेवला जातो आणि त्याला इंटरनेट कनेक्टिव्हिटी असते का, या संदर्भातली त्यांची मागणी आहे. काय निष्पन्न काय झालं का? काय निष्पन्न झालेलं नाही, फक्त आता त्यांनी 2 आठवड्याचा वेळ मागितलाय. 2 आठवड्यानंतर जे काही सुनावणी होईल 2 आठवड्यानंतर होणार आहे. रूम मध्ये किती ईव्हीएम होते आणि किती सापडले आता? नाही, सापडले म्हणजे जे स्ट्रॉंग रूम मध्ये होते 20 ते घेऊन 20 जे 20च्या 20 सापडले. कुठे काय त्याच्यात कमी नव्हते, पूर्ण 20 व्हीव्हीपॅट पण पूर्ण भेटलेले आहे. सागर भाई थोडंसं confusion आहे. म्हणजे असं काय आओ आओ